एकदा लॉकडाऊनमध्ये सुरुवात होती प्रवासाची, दुसऱ्या लॉकडाऊनच्या वेळेस माऊली बाबा प्रवास करायचा, पण प्रवासात नियम होता, हाताला सॅनिटायझर आणि तोंडाला मास्क अनिवार्य होतं. मी तोंडाला मास्क लावलेलं, घरून बॅग भरलेली, मी बसमध्ये बसलो, ड्रायव्हरच्या मागच्या सीटवरच बसलेला मी एस टीमध्ये. पण गाडी खाली असल्यामुळे माझी जी बॅग होती ना, बाजूला बॅग ठेवली, त्या बाजूला मी बसलो खिडकीच्या साईडनं. मी बसेल होतो आणि तव टेन्शन मग तब्येत बी कमी जायला होती. मी हाते बाहेर ना काय अंगी लागली बा असा एक पाचऱ्या दिकू मी बॅग ना बाजूमा मी बसेल खिडकींकडे. एक 55-60 वर्षने आजी म्हणे, माल म्हणे दीदी आई बॅग उचलेली हो बहीण म्हणे, माली येऊ आहे मग थंडा गाम चाले ना. पुरा प्रवास होय तर उभी नाही चुबी नाही करू मी. कंडक्टरले म्हणतो हातवर नाव लिखी दिन आठे जाणं आहे, असं बोलूच नाही ना. दीदी तर ती सर गो बहीण म्हणे, म्हणतो रव्या पसणार आहे. आता प्रवास कसा तरी पारोड्यापर्यंत गेलो. पारोड्यात गेल्याच्या नंतर मला जायचं होतं भडगाव. एस टी अलाउन्स करतात, त्या काकांकडे गेलो, म्हणलं काका मला भडगाव जायचे, गाडी आहे का? ते काकाने सांगितलं महाराज 5 वाजले, संध्याकाळचे 5 वाजले की बस नाही तिकडे जायला. बरोबर आहे ना ऋषीबा, 5च्या नंतर बस नाही. म्हणलं काका मला जायचं अर्जंट आहे, माझं कीर्तन आहे हो. त्या काकांनी सांगितलं काळजी करू नका, जिथं प्रायव्हेट गाडी लागते का तिथं तुम्हाला मी सोडतो. त्या काकांनी माझी बॅग घेतली, मला तिथं सोडायला आले. प्रायव्हेट गाडीवाल्यापर्यंत सोडलं. प्रायव्हेट गाडीवाल्याला सांगितलं महाराजांना भडगाव जायचं, घेऊन जाशील ना? तो म्हणला हो घेऊन जातो. मी म्हणलं भाऊ कवय निघशे म्हणतं. तो म्हणे काय नाही महाराज लगेच निघसू. म्हणतं लगेच तरी कितला टाइम मा? 1500 डे पुरावणार का? लगेच निघ नाही आपले. म्हणतं मी किती आहे म्हणे पहिला. आता गाडी गरम होईल होती, कितला टाइम ऊन मा बसा ना. मग मी काय करा माहिती का, समोर दुकानी होत्यात बडगाव रोज आपला पारोडा मा, त्या दुकानी येत ना तडे वट्टावर बॅग ठी देणे वन वाशेल निघत बटेलो. तू कवय 1500 डे पुरावा नि कवय गाडी बरीन भाऊ. मी बसेल होतो, कॉलेज सुटेल होती, कॉलेज ना 15 पोरे जाई राहतात. त्या एकनी मनकडे ध्यान गेलं. आता म्हणा मार्क्स बिक्स लायल, मार्क्स मतलब माझा फेटा कंटिन्यू असतो, दिवसा पण असायचा. आणि तो फेट्याचा मागचा साईड आहे ना सोडलेली असते ना, असं तोंड बांधलेलं असतं माझं. हां आता असं तोंड बांधेल मुळे त्यासले काही सुधारणं नाही. एक पोऱ्यान ध्यान गेली, त्या बाकी नसले म्हणे ए आता दखा रे पोर किती भारी बसेल म्हणे. सुरुवातीला मला या गोष्टी सांगायची लाज वाटायची, पण आता मला अनुभवी घ्या, इथला अनुभवी घ्या या गोष्टीच ना. आता मला काहीच वाटत नाही या गोष्टीच. ते आता उलट आहे ना, असा बाणट बकरला भेटणार ना बाबा स्वामी बाबा. मी दिनभर फिरावंच त्यासल्या फिरा रे हलवाय ना कोत्रा वास मा मग. आता नेमकं त्या पोरांनी बघितलं, म्हणले पोर किती सुंदर दिसते राव. आता त्या पोरे बसेल होतात. 15 मिनिटानंतर मी उपरनं सोडत यास ना म्हणा, एक म्हणे यार पोर नाही रे पोऱ्या शहर म्हणे तो रे. मग पोरे आहे गुचूक राहो ना, 1-150 म्हणे का रे अवरा असा असा दी कसा असाव काय करस होई काही का करे ना तुला कपाशीन काड्यावर पडायला लई जाणार. पण लोक नको त्या गोष्टीच मारलं रिकामं काम करा ना आवडस. मग मी काय केलं, अजून अर्धा तास बाकी म्हणतं गाडीवर आले, थोडा टाइमपास करायचा, कारण आपली बी अर्धा तास टाइमपास करणारच होता. मी गाणं गुणगुणायलो, गाण्याचे बोल असे होते. हे लगबग माझ्या रायाची, लगबग माझ्या देवाची, गडाच्या ज्वारी जायाची अन गाडी घुंगराची आली पोरल्या बायाची, गाडी घुंगराची आली पोरल्या बायाची. त्याच ना म्हणा एक म्हणे ओ भाऊ खंडेराव ना गाणं म्हण राय नाव का गोंद्या यार म्हणे. मी म्हणतो अजून बी 15 मिनिटं बाकी आहेत. मी गवडण म्हणलो, मग दुसरी गवडण म्हणलो, पण आमच्या वारकरी संप्रदायातली नाही बरं माऊली बाबा. मी गवडण म्हणली बाबा शपक गवडण. पहिले भजनी मंडळवाले म्हणायचे ना जागरणसाठी नाही का, मैत बीतोय जाय अखेरात म्हणणार आहे. मग बिचारा भजन्या साधा साधा त्या शपक गवडीने नाही का, त्यातली एक गवडण गुणगुणायलो. हे निघाली घट भरण्या यमुनेला, तू जाऊ दे घट भरण्या यमुनेला, मलारी अडवून कोण दिलाला रे, अडवून कोण दिलाला रे, अडवून कोण दिला
त्यासना म्हणा एक म्हणे ओ भाऊ तमासा म्हणे गवडणी म्हण राहिना कोणता पार्टी नाही भाऊ म्हणे. आता विनोद वजा करायचा आहे. जर एक कीर्तनकार ओळखू येत नसेल तर खरा संत कधी ओळखणार आहे. आणि खरा संत भेटणं एवढं सोपं नाही. इथंही आमचं संतांचं प्रमाण आहे. हे बहु अवघड आई संत भेटी, बहु अवघड आई संत भेटी, बहु अवघड वा माऊली बाबा स्वामी बाबा. एवढं सहज नाही का संत सहज भेटतील. बहु अवघड आहे संत भेटी, परी जग जेठी कृपा केली. जर कृपा भगवंताची झाली तर संतांची गाठभेट होते. आणि संत भेटल्याच्या नंतर जर तुम्ही संत ओळखले आणि खऱ्या संतांच्या पायी जर लोटांगण घातलं तर भगवंताची प्राप्ती होते असं नाथ बाबा सांगतात अभंगाच्या. जीवनामध्ये जर सक्सेस व्हायचं असेल तर कोणाच्या नादी लागू नका. नावं ठेवणाऱ्यांना घाबरू नका, टिंगल करणाऱ्यांना लाजू नका. कारण त्यांचा धंदा आहे. नालायक लोकांच्यासाठी आपण स्वतःसाठी जगतच नाही. म्हणून लोकांची इच्छा पूर्ण करण्याच्या नादात लागू नका. कारण ज्यासले तुम्हाला मग कमी काढ आणि सवयशे ते तुम्हाला मग कमी काढतीनच. ज्यासले तुम्ही चालतात नाही त्यासना करता देव जरी बनी घ्यात तरी तुम्ही त्यासले चालणार. आणि ज्यासले आवडतच त्यासना जोडे चुकाय जरी घ्यात तरी त्या गुन्हा पोट मागालेश नाही तुम्हाला प्रेम करतील. मनीषीन ज्या नालायक घेत त्यासने करता आपण जगी नाही राहिनो. वेळ वाया घालानाच नाही. वायबारच नाही वर्षे वायबार वाहन नाही. तरुण भावांना सांगतो जीवनात जर सक्सेस व्हायचं असेल नावं ठेवणाऱ्यांच्या नादी लागायचं नाही. एखादा पोरगा जर काही करायला निघणार ना, एखादा पोरगा जर काही करायला निघणार ना बाकी ना गलिमान आजीतला नालायक राहतच ना वयल वयल. सिटीनं वातावरण आहे कदाचित त्याची मन भाषा समजावं नाही. अर्धला सुद्धा पोऱ्यांसारखा नातूसारखा लोक पुरेशी टिंगल करतच बाकीना. दोन म्हातारा असा बसेल राहतस. एखादा पोरग जर गेला ना त्याला देखील नाही. काय रे तात्या बाय भाऊसाहेब ना पुऱ्या येडांना काय बी करत भाऊ मागू तात्या त्या ना ते जास्त वायबार रास. जाऊ दे रे येड हे चालत ते. आणि तो पोरगा सक्सेस होय ना काही याच त्यानं धारमा जातो. बावड्यो पेडा पिडा काढ नको कायले. तो काय कर राहता तो किडा पाड राहता आणि आता सक्सेस होई घ्या पेडा माग राहा ना एक बुका मुका कटावजो. हा जीवन जगायचं असेल ना सक्सेस पर्यंत पोहोचायचं असेल ना तर आजूबाजू बघायचं नाहीये. अजून दुसरं उदाहरण हे लाईट लावतो आपण कशासाठी लावतो माऊली बाबा. लाईट कशासाठी लावतो आपण. अंधार घालवण्यासाठी आणि उजड करण्यासाठी. बरोबर आहे ना काका. उजड करण्यासाठीच ना. हा पण जटे उजाळ करायला जाऊ का तटेच किडा पडतस. बरोबर आहे ना. हा पण मला सांगा एखादा लाईट किडा असले बेन बंद पडी असं देखील का तुम्ही. अजिबात नाही. कारण त्या लाईटले माहिती आहे किडा कितला का गर्द्या करत नाही पायटे मर जातील मला काय आपण चालू होणं. अजून दुसरं उदाहरण नवरदेव जर तुमले मंडप पर्यंत सुरक्षित लई जाणार होईल
तर घोडा 50,000चा असू द्या की 50 लाखाचा असू द्या, त्या घोडाला जवळ लगून झापड्या लावतात नाही तव लगून नवरदेव सुरक्षित जाईन त्याची गॅरंटी नाही. पहिले घोडाले झापड्या का बर? नवरदेव जर सुरक्षित मंडपापर्यंत पोहोचवायचा असेल तर घोड्याला झापडी लावणं गरजेचं आहे, इकडं तिकडं बघू द्यायचं नाही. तसं आपल्याला सुद्धा आपला सक्सेस पर्यंत जर जायचं असेल, मंडपापर्यंत जायचं असेल तर आपल्या अगोदर झापड्या लावण्या पडतील. वायबार लोकेशनीकडे आपली ध्यान जाऊच देवान नाही, सक्सेस होतं माणूस. एखादी बहीण जर मंदिर मा जावं लागे ना, जसल्या किडा पाडणार त्या माय ओ भिकू आहे का मंदिर मा चालली हो माय, अखू भिकू पण जास्त जड तर असते ना पेक्षा मग ती गण देव करायला लाग झाल्या ते का बघ देव करा मग तुला बिग बरी काय गे, हा तुला बंगला गाण ठेवाय घ्या भानड सोडत नाही. म्हणजे लोकेले चांगला होताना देखूच आवडत नाही. हो एखादा पोऱ्या जर माडकरी होई घ्या, माडा घालली नाही सकाळी मग माड देखील मित्र सांगता काय रे बावड्या तू का माडकरी होई घ्या रे, हा भो रत्ना महाराज चांगला होता व्यसनमुक्तीवर बोल ना मनीषीन माड घालली नाही, बाकी नाही इथला नीत राहतस ना. का रे बावड्या तू माळा घालले नाही, हो नारगू आणि तुम्ही ते खाटकीन जर उधारी बाकी येणार का, कितला निजधंदा आहे का, कितना निजधंदा आहे. तर मला फक्त एवढंच सांगायचं, ज्यांना तुमच्यामध्ये वाईट बघायची सवय ते तुमच्यात वाईट बघणारच आहे. तुम्हाला स्वतःमध्ये परिवर्तन आणायचंय स्वतःसाठी. लोक नालायकीत लोकांच्या नादी लागणे नाही. हो जीवनामध्ये सक्सेस व्हायचं असेल तर लोकांच्याकडे बघणंच द्या सोडून, नाही का. असो भक्ती करायची आपल्या अंतकरणापासून, नामचिंतन करायचं अंतकरणापासून. वेळ झाली 8:15 बरोबर ना, 8:15 झालेले. 6 ते 8 कीर्तनाचा टायमिंग होता, 15 मिनिटं एक्स्ट्रा झालेले आहेत. सगळ्यांची पहिले तर जाहीर माफी मागतो बोलताना जर माझा एका शब्दात तोल गेला असेल. खरं तर आम्हाला संतांची शिकवण आहे की भैया प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेमाविना नाही समाधान. आम्ही प्रेमाची पेरणी करायला आलेलो असतो, पण कदाचित एखादा शब्द आता 2, सव्वा 2 तास 2.5 तास बोलणे, त्याच्यातून एखादा शब्द कोणाला पचला नसेल, कारण प्रत्येक शब्द तुम्हाला पचेल नाही सांगता येत. 2-2.5 तासामध्ये एखादा शब्द तुमच्या मनाला भावला असेल की भाई महाराजांनी हे बरोबर बोललं, किंवा एखाद्या शब्दाने एखाद्या बाबाचं एखाद्या माईचं मन दुखावलं असेल, तर मी सगळ्यांची जाहीर माफी मागतो. तरुण भावांना सांगतो, दादा माझ्या बोलण्यात जर तुमचं मन दुखावलं असेल तर तुमचा लहान किंवा मोठा भाऊ समजून माफ करा. इथं बसलेल्या तरुण बहिणींना सांगेल ताई तुमचा भाऊ समजून माफ करा. इथं बसलेले माझ्या मायांसारख्या माया आहेत, माझ्या बाप्पासारखे काका आहेत, त्यांना सांगेल तुम्हाला 4 मुलं असतील मला 5वा मुलगा समजून माफ करा. 3 असतील 4था समजा, 2 असतील 3रा समजा, 1 असेल 2रा समजा, तुमले पोऱ्या नसेल माल दत्तकलेल्या काका आपण माफ कर जा. घडलेली सेवा जगाच्या मालकाच्या चरणी समर्पित. ज्या संतांनी मला तुमच्यापर्यंत निरोप सांगायला पाठवलं त्या संतांचं अगोदर भजन गाऊया. त्यात सावता महाराज असतील, नाथबाबा असतील, संत चोखामेळा असतील, संत मीराबाई, मुक्ताबाई, जनाबाई असतील. नाव कोणाचं सुटतंय महाराज